श्री सिद्धेश्वर. बघा किती छान पैकी असा हा तलाव आहे मस्तपैकी. तिकडे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या साईडला. सिद्धांचे बाबा इथे सिद्धांत प्रतीक आहे. आणि इथे बघा श्री योगी सिद्धरामेश्वर मंदिर हा आहे ते बघा. सिद्धरामेश्वर मंदिर आहे हा. किती छान आहे बघा मस्तपैकी. किती छान आहे. लुक मस्त आहे. यासाठी मस्त मोठ्याच्या मोठा तलाव आहे पूर्ण. आणि हे कुठे माहितीये का? सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये हे सिद्धेश्वर रामेश्वर मंदिर आहे. सिद्धरामेश्वर मंदिर. फाउंटेन बघा मस्तपैकी. छान फाउंटेन उडते बघा. खूप छान स्पॉट आहे. मस्त आहे इकडे. चला आपण आता पुढे जातो. आतमध्ये दर्शन करायला जायचं आहे. म्हणजे शंकराचा अवतारांचा हे शंकराचाच अवतार आहे इथे. चला हे इथे पाय धुवून जायचं ना. असे नळाचे पॉइंट काढलेले आहेत. तर आपण आतमध्ये जाताना पहिले असे पाय धुवायचे आणि मग जायचं आहे बघा. सिद्धांत पण पाय धुत आहे. चला बघा किती छान मंदिर आहे. मस्त आहे. रामेश्वर लिंग. प्रत्येक लिंग येतं. पापेश्वर लिंग, श्री पापेश्वर लिंग आणि श्री रामेश्वर लिंग. भोलेनाथांची ते लिंग आहेत सगळी. हर हर महादेव. उजवा हात मॅडम. हा नाही मला नाही हे नाही आलं म्हणून. बरोबर बोलता बाबा तुम्ही. तरी किती लिंग आहेत इथे काय माहिती? एकूण 68 लिंग आहेत सोलापुरात. 68 लिंग आहेत का सोलापूरला? आणि हे दरवर्षी 12 तारखेला तेल अभिषेक म्हणून सगळे 68 लिंगांना तेल अर्पण करून हे केलं जातं. आणि अष्टविनायक म्हणून आमच्या शहराच्या बाउंड्रीवर सिद्धेश्वर महाराजांनी 8 गणपती अष्टविनायक केलेले. हा का? मग तेही महत्वाचं. तो आमची बाउंड्री. ती बाउंड्री तुमची. मग त्यावेळेला महाराजांनी ह्या भूमीसाठी 2 गोष्टी आहेत की सकल मानव जन्मासाठी त्यांचं कार्य होतं इथे. वचन लिहिलेले तिथे समाधीची. तिथे बघा त्यात सकल मानव मानव धर्म प्राणी असं केलेलं आहे का? ब्रीद वाक्य. हा का?
मग काय महाराजांची महिमा आहे. हां आणि आजलाही सोलापुरात कुठलंही संकट येत नाही. आणि एक वैशिष्ट्य यांच्या आपाच्या खाली असल्यासारखं की इथला माणूस कधी उपाशी राहत नाही का? काही खूप छान. 60-80 किलोमीटर भूकंप झाला आमच्या ते गाडी हल्ली नाही. हा ना, आमच्याकडे कुठला पूर येत नाही, कुठला अमुक येत नाही. मात्र आमचं नशीब की आम्हाला इथे यायला भेटलं योगाच. तुम्ही कुठले? आम्ही मुंबईचे. मुंबईचे. मुंबई कुठे बाई? मुंबई आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या शहापूर. कारण मी रात्रीहून सकाळी आलो मुंबईवरून. हां का? आम्ही पण मुंबईचेच आहेत. म्हणजे आम्ही शहापूरचे, ते आसनगाव साईड आहे ना, हां त्या साईडचे आम्ही तिकडचे. असं तर एवढी माहिती नाही माहिती. आता तुम्ही बोललात ना म्हणून म्हटले, तर म्हटले काकांना माहिती असेल म्हणजे थोडंसं तरी. सगळ्याला सगळ्या गोष्टी प्रत्येक 38 लिंगांचे नावं सुद्धा हा नावं लिहिले तीच मी बघितली. आहे. म्हणजे जिथे जिथे ते ठिकाण तिथे ते लिंग आहे तिथे तिथे प्रत्येक लिंगांची नावं लिहिलेली आहेत. आणि तिथे 38 लिंग स्थापन झालेली कुठं कुठं आहे. हा. एक बोर्ड आहे तिथे बोर्ड, त्या बोर्डावर सगळं लिहिलेलं आहे. आणि वचन काय आहे, मानव जातीसाठी काय काय कार्य केलेले आहेत ते आहेत का? खूप छान झालं काका, थोडीशी माहिती दिलीत मला. कसं माहिती आहे का, हां माहिती अवगत केली जाते आणि दिली जाते का ऐकून घेणे अपेक्षित आहे. बरोबर आहे. कसं आहे, गुरु लोक शिष्य ज्ञान गेल्यानंतर माहिती देते. बरोबर आहे. आणि असं सगळ्याच्या पुण्याने आपण शिकले जावे, बरोबर आहे. चांगल्या गोष्टी कळतात. हां एक सेकंद मी तुम्हाला टोकलो. हां तो हात नाही. बरोबर आहे. माझ्या तरी हा मोबाईल होता ना, म्हणून मी शूट करत होती ना. बरोबर आहे. तुम्ही टोकलं ते चांगले केलं ते, असं काय नाही. तुम्ही आता तुमच्या पिढीने सांगताल ना. सांगू बरोबर इच्छित. इथं सांगितलेलं वाक्य तुम्ही आयुष्यभर ठेवा. आणि हा व्हिडिओ तुमचा मी सगळीकडे टाकणार होता. चला, तर हा संगमेश्वर लिंग, हा परमेश्वर लिंग, हे ते 2 लिंग आहेत. त्याच्यामुळे ह्या 2 लिंगांची ती नावं लिहिली. चला, असेच आता आपल्याला प्रत्येक लिंग बघायला भेटतील सगळीकडे. आणि इथे पण आहे अमृत लिंग. किल्ला पण निघल मागे. अमृत लिंग. तर योगायोग झाला आमचं इथे दर्शन करण्यासाठी, तर आम्ही इथे आलोय दर्शनाला. ओम नमः शिवाय. चला, एक प्रदर्शन घालू आपण आणि पुढे जाऊ. एक प्रदर्शन घालून झालंय आता आपला. आता पण असंच पुढे जाऊ. आता इथे दुसरं लिंग आहे, तिथे बघू. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वं. चला, आता आपण असंच पुढे आतमध्ये दर्शन करून येऊ. तर बघा हा व्ह्यू किती छान आहे, मस्त आहे. मस्त आहे, छान दृश्य इकडे, खूपच मस्त आहे. छान इकडचं हे खूपच मस्त.
हे बघा इथे सिद्धेश्वर प्रसन्न. तर चला तुम्हाला मी दाखवते. इथे हे सिद्धेश्वर प्रसन्न यांची समाधी आहे इथे. तर बघा तुम्ही ही समाधी आहे त्यांची. हे पादुका आहेत तिथे. बघा समाधी आहे त्यांची. हां, सिद्धेश्वर महाराजांची. तर इथे ही समाधी आहे यांची, सिद्धेश्वर शिव योगी सिद्धेश्वर महाराज समाधी. बघा खूप छान आहे, ते मस्त आहे. इथे कुठे संकट आले पण इथे येत नाही संकट. हे बघा हे महादेव सिद्धेश्वर. बघा हा झाड बघ किती छान आणि मस्त वाटायला. किती आकाराने सेप दिले, छान दिले. आणि कसं हे कटिंग केलं असं मस्त वाटतं. बघा किती छान आकार दिला या झाडाला मस्तपैकी. आणि इथे पण हा झाड त्याला कमानीचा आकार दिले. बघा कसा मस्तपैकी छान दिले कमानीचा आकार छानपैकी. खूपच छान आहे. तर चला आपण असंच आता बघू. हे बघा वरती कळायचं मस्तपैकी छान. तर बघा इथे नंदी आहे, तर नंदी मुख आहे. तर चला बघा आता आतमध्ये आपण मंदिरात जाऊन एंट्री करतोय. एवढा मोठं मंदिर आहे बघा. खूप छान आणि मस्त केलेलं आहे डेकोरेशन मंदिराचा. हां माहिती आहे मला. सिद्धेश्वर महाराज आहेत.
ही मंदिराची पाठची साईड आहे बघा, मस्तपैकी छान आहे मंदिराची पाठची साईड. खूप कोरीव काम केलेलं आणि खूप छान आहे. खूप छान काम केलेलं आहे मंदिराचं. वातावरण तर एवढं मस्त आहे ना इकडे, छान वातावरण आहे. ते फाउंटेन आहे बघा मस्तपैकी. तर आपण चला अन्नछत्रमध्ये आता अन्नग्रहण करायला जाणार. लाईन लागली. हे वीरेश्वर आहे, आतमध्ये आहेत. वीरेश्वर मंदिर आहे. शुक्रेश्वर लिंग. जेवणाची लाईन लागलेली इथे. संध्याकाळी 7 ते 9. हो ना, चालेल. ते सिद्धांत पण आहे. ते मी हे लाईन माझ्या पण आज एवढी लाईन लागलेली आहे. आपण अन्नग्रहण करायला. आता मी अन्नग्रहण करायला बसले, तर काय काय प्रसाद येते तुम्हाला मी दाखवते. बघा इथे चपाती आहे आणि सांबार आहे, रसा आणि इथे लॅप्सी आहे. तर चला आपण जेवण करून घेऊ. तर बघा आता मस्तपैकी आम्ही अन्नग्रहण करून आले छानपैकी. आता आम्ही जाईल बोटिंग करायला. छानपैकी अन्नग्रहण केलं आहे. मस्त होतं जेवण, खूपच छान होतं. देवाची प्रसादी. आता इथे बघा भोलेनाथाची मूर्ती आहे. तर तुम्हाला भोलेनाथाची मूर्ती इथे मस्तपैकी छान आहे आणि इथलं वातावरण पण मस्त छानपैकी असे पर्वतावर बसलेले दाखवलेले भोलेनाथ. छानपैकी इथे हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि इथे दर्शन करायला नक्कीच या. दर्शन करायला आलात की खूप छान वाटेल आणि मस्त वाटेल. जेवढे लिंग दर्शनाचे नाही भेटलेत तेवढे इथे आपल्याला भोलेनाथाच्या लिंगांचं दर्शन भेटतं आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं इथे आल्यावर. आणि नक्कीच या सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनाला सोलापूरमध्ये. तर चला बाय.